नमस्कार मित्रांनो, आज मी शेतात आलो होतो आणि आमचे गावातलेच मित्र काही कर्ज प्रकरणासाठी मला भेटायला शेतात आले होते. तर चला म्हणजे या माध्यमातून चर्चा पण होईल आणि एक व्हिडिओ पण तयार होईल. तर 2025 साल चालू होते आणि आमच्या जगूबापूंना काय व्यवसाय करायचा आहे, किरण दादांना काय व्यवसाय करायचा आहे. तर त्या संदर्भात ते म्हणले की महाराज 2025 मध्ये आपल्याला कोणता व्यवसाय केला म्हणजे चांगला फायद्याचा ठरेल आणि त्याला कोणती सबसिडी मिळेल, कोणता व्याज परतावा मिळेल, मला काय करायला पाहिजे. तर ही चर्चा आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर बघा मित्रांनो, 2025 मध्ये अनेक व्यवसायांना चांगलं प्राधान्य आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा मी शेतकरी वर्गाला तर पहिल्यांदा आवर्जून सांगेन की तुम्ही जर शेतीपूरक व्यवसाय करत असाल त्याच्यामध्ये शेळी पालन एक मोठी संधी आहे. कारण एक लक्षात घ्या, जर तुम्ही सकाळी ॲग्रोवन वाचत असाल, सकाळ वाचत असाल, लोकमत वाचत असाल तर तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचा हमीभाव दिसेल, परंतु मटणाचा हमीभाव आजपर्यंत कुठल्या दैनिकाने छापला नाही. कारण मटणा हमीभाव परमनंट आहे, तो कुणी छापून सरकारने द्यायची गरज नाही. आणि मित्रांनो, 14 महिन्यामध्ये 2 वेतं. तर तुम्ही विचार केला 100 शेळ्यांचा किंवा 100 मेंढ्याचा जरी आपण प्रोजेक्ट केला तर ॲव्हरेज 200 बछडे आपल्याला 14 महिन्यात विकायला येतात. 14 महिन्यात आपण 5,000 रुपयानं जरी जर ते एक बछडं विकलं, मेंढा विकला, शेळी विकली, बोकड विकलं तर मित्रांनो 20 लाख रुपये. फिडिंग कॉस्ट 30% आहे, 6 लाख रुपये गेले. आज पॅकेज साहेब ITत पण नाही हो. त्यामुळे एक मोठी या चालू वर्षी 2025 मध्ये राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अंतर्गत योजना काम करत्या. NLM नावाची योजना आहे, अखंड राष्ट्र पातळीवरती योजना काम करत्या. बँका सुलभ पद्धतीने कर्ज देतात. तर माझ्या शेतकरी मित्रांनी हा व्यवसाय करायला काही हरकत नाही. यासाठी कागदपत्रही म्हणजे तुम्हाला 60 गुंठ जमिनीची आवश्यकता आहे. मॉर्गेज करायची गरज नाही. कमीत कमी कागदपत्र साधारणतः 3 ते 6 महिन्यामध्ये डायरेक्ट बापू सबसिडी अकाउंटला जमा होते. म्हणजे 10 लाख रुपये तुम्हाला सरकार देणार आहे. आणि गाजराची पुंगी आहे मित्रांनो. बापू आधी पैसे लावायचे नाहीत, आधी बँकेला अर्ज करायचा. योजनात तुम्हाला पहिल्यांदा शेड मारायला पैसे देणार. बरोबर. शेड मारून झालं की परत नंतर तुम्हाला शेळ्या खरेदी करायला पैसे देणार. बापू म्हणजे तुम्हाला तात्या कशाला पैसे आधी खर्च करायचं नाहीत. अशी योजना ह्याच्या अगोदर सरकारनं आणलीच नाही. आधी कारण मग निस्तर अशा योजना पहिल्या होत्या. म्हणजे आधी तुम्ही गाडी घ्या मग आम्ही सबसिडी देणार, आधी तुम्ही घोडे घ्या मग. आता तसं काही नाही, डायरेक्ट तुम्हाला परचेससाठी शेड बांधायसाठी सबसिडी आहे. खूप चांगली आणि लवचिक योजना आहे मित्रांनो. तर 25 सालामध्ये जर शेतीपूरक व्यवसायामध्ये काही काम करायचं असेल तर तुम्ही शेळी पालन ह्या विषयावरती खरोखर एकदा नजर टाकायला काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर आमची यंत्रणा आहे ना. तुम्हाला बँक सँक्शन असू दे, डॉक्युमेंटेशनचा पार्ट असू दे, सबसिडीचा क्लेम असू दे, इफ एनी काय कुठं नाही काय हम है. और इसके साथ और एक बहुत अच्छी खूप जबरदस्त योजना काम करत्या. त्याच्यामध्ये लेअर फार्मिंग मित्रांनो, देशी वाण संपत चाललाय. देशी कोंबड्यांचं, स्थानिक कोंबड्यांचं संगोपन व्हावं म्हणून बापू 20 गुंठ जमीन असेल. किती? 20 गुंठ जमीन असेल, 50 लाख रुपये मिळतात. 25 लाख रुपये तात्या सबसिडी आहे. आणि हॅचरी लेअर फार्मिंग म्हणजे देशी कोंबड्याचं संगोपन करण्यासाठी 50 लाखाचा प्रोजेक्ट, 1000 कोंबड्या त्या हॅचरी करायला. तुम्ही सांगा. म्हणजे मित्रांनो, माझा अभ्यास आहे, सरासरी 100 कोंबड्या असतील तर 30 ते 35 अंडे रोज मिळतात. 1000 कोंबड्याच्या पाठीमागे अंडी किती झाली रोजची? 350 अंडी झाली. 350 गुणुले 30 करा, तुम्हाला 5.5-6 लाख रुपये हॅचरीच्या माध्यमातून पैसे राहायलाच पाहिजेत. व्हेजिटेबल वेस्ट चालते, हॉटेल वेस्टेज चालते, शेतातलं तुमच्या फूड वेस्ट चालते. 70% इथं तुमचा कोंबड्यांचा खाद्याचा खर्च कमी झाला. सरासरी तात्या एक कोंबडी आहे का नाही, साधारणतः 6 महिन्यामध्ये 4 किलो खाद्य खात्या. तुमचा जर फिडिंगचा कॉस्ट जर तुम्ही त्याला व्हेजिटेबल टाकलं, हॉटेल वेस्टेज टाकलं, 70% तुमचा कॉस्ट कटिंग झाला. तुम्हाला 4-5 लाख रुपये अंड्याच्या कोंबड्यातून पिल्ली विकण्यासाठी राहायलाच पाहिजेत. मग तुम्ही सांगा, आज 20 गुंठ नाही का आमच्या शेतकऱ्याकडं? त्यांना हा मुक्त संचार कोंबडी पालन सुद्धा करायला काही हरकत नाही. याला 25 लाख अनुदान आहे तात्या. आणि 1 रुपये तुम्ही आधी गुंतवायचा नाही. तुम्हाला सरकार पैसे देणार आहे शेड बी मारायला, कोंबडे बी घ्यायला आणि हॅचरीचं मशीन पण घ्यायला.
आणि काय पाहिजे? पिग फार्मिंग यही बिझनेस आहे. डुक्कर तुम्हाला सांगतो, आज ख्रिसमस आहे, उद्या 31 आहे. काय बघताय तुम्ही? गोवा असू दे, मुंबई असू दे, पुणे असू दे, नागपूर असू दे, हैदराबाद असू दे, अहो मिळणं झाले डुकराचं मटण. आणि आमच्याकडे कितीतरी खेडेगावात संधी आहे. हॉटेल वेस्टेज आहे, ग्रीन वेस्टेज आहे, तुमच्या बाजारातलं वेस्टेज मिळते, शेतातलं वेस्टेज मिळते. अहो काय पाहिजे तुम्हाला? चिकनच्या सेंटरमधलं सुद्धा वेस्टेज टाकतच डुकरं खाते ते. 50 लाख रुपयाचा प्रोजेक्ट 25 लाख रुपये आणणार आहे मित्रांनो. सरासरी ॲव्हरेज जे आता जात एक आहे डुकराची 12 ते 17 पिल्ली देते एका वर्षात. तुम्ही कितपट झाला त्याचा विचार करा. 1 लाख गुंतवले की तुमचे 10 लाख रुपये तयार झाले एका वर्षात. अशी जगात कुठली बँक आहे जी 1 लाखाची एफडीवर 10 लाख देते वर्षाला? प्लीज नाही. मग आम्ही शेतकरी काटा असा कसत बसलो. नवीन वर्षात जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ही राष्ट्रीय पशु अभियानाच्या अंतर्गत असणारी NLM ची योजना आहे. ह्या योजनेतून तुम्ही वराह पालन सुद्धा करायला काही अडचण नाही. ह्याच माध्यमातून तुम्हाला घोडी सांभाळायसाठी सुद्धा पैसे आहेत. काय आणि काय करायला पाहिजे? फक्त लक्षात घ्या, तुम्हाला माहित नसेल, कल्पना नाही, बँक सहकार्य करत नाही, डॉक्युमेंट समजत नाही, हेल्पडा करायला लागते, आम्ही आहे ना. तुम्ही तुमच्या कल्पनेवर फोकस ठेवा, तुम्ही तुमच्या व्यवसायावर फोकस ठेवा. बाकी लपडे सांभाळा आम्ही आहे की. तुम्ही कुठेच जायची गरज नाही. तुम्हाला बँकेत हेल्पडा करायचं नाही, ती कुठल्या योजनेच्या ऑफिसमध्ये करायचं नाही, ती कुठं जिल्हा पशु वैद्यकीय ऑफिसमध्ये जायचं नाही, पंचायत समितीत जायचं नाही, BDOला भेटायचं नाही, कुठं पुण्याच्या आयुक्ताला भेटायचं, कुठेच जायची गरज नाही. आमच्याकडे एका छताखाली तुम्हाला डॉक्युमेंट असेल, बँक सँक्शन असेल, सबसिडी असेल, क्लेम असेल, प्रोजेक्शन असेल, सगळं आम्ही करणार. इव्हन तुमचा जर प्रोजेक्ट बसत नसेल तर तो कोणत्या माध्यमातून बसला पाहिजे, त्याला काय करायला पाहिजे, इथंपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळणार. 10-20 गुंठ्यात जर तुम्हाला 5-50 लाखाचं कर्ज आमदार मिळत असेल तर मला वाटते ह्याच्यापेक्षा लवचिक योजना आज पण सरकारनं कुठली दिलीच नाही आम्हाला. तुम्ही ओरडत होता ना, आज आमच्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक आमदार, खासदार, मंत्र्याकडे का नाही ह्या योजना काम करतो, त्यामुळे त्यांचे पहिले प्लांट होते. आज ते तुमच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येऊन पोहोचले. तर नवीन वर्षात मित्रांनो हा व्यवसाय करायचा हरकत नाही. तुम्ही ढिल्लं पडायचं नाही, काय लागत नाही. तुम्हाला कोण गॅरंटर नसेल, जमीन नसेल तर सुद्धा रजिस्टर अग्रीमेंट करून सुद्धा जमीन भाड्याने घेतली तरी सुद्धा तात्या चालत्या. म्हणजे जगू बापूकडे 20 गुंठा आहे पण जगू बापूला करायचं नाही, रजिस्टर अग्रीमेंट करा, तात्याला करून द्या, तात्या तिथं प्रोजेक्ट करू शकते ती. मग तात्या आणि काय पाहिजे? याच्यापेक्षा लवचिक योजना कुठलीही नाही मित्रांनो. तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल तर नक्की तुम्ही या 3-4 विषयावरती अभ्यास करायची हरकत नाही. आणि ज्यादा माहितीला आम्ही आहेच. बरं, तुमचे आणि काही प्रश्न असतील तर भेटू नका, कमेंट्स करा, आम्ही उत्तर द्यायला दुसरा व्हिडिओ बनवतो. तकलीफ तशीच करून घेऊ नका ना. बरं, माहिती प्ले एक कॉल करा. माहिती घ्याल तर फुकट आहे, माहितीसाठी कॉल करा. आमचे सेल्स पर्सन बसतात, 72 स्टाफ आहे आमचा जे तुमच्या सेवेसाठी आहे. एक कॉल करा, तुम्हाला सेल्समध्ये आमची मुलं माहिती देतील काय करायला पाहिजे काय नाही. बरं, शेअर करायला पैसे लागतात का? शेअर करायला काय आता यात अडचण आहे का? शेअर करा, ही माहिती फुकट आहे. सबस्क्राईब करायला मी फुकट आहे, सगळंच फ्री द्यायला आम्ही तुम्हाला. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. कमेंट करा, तुमचे प्रश्न विचारा, चर्चा करूया, चर्चेतनं मार्ग निघतील. लाईक करा आवडलं तर. आणि तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद, थँक्यू.